बापरे माझी पाठ. आय ग बरं झालं तुम्ही आलात. काय झालं? काही नाही, यांच्या कमरेत उसण भरली होती, त्याची कस काढत होते तर लागले किंचाळायला. काही म्हणजे काही सहन होत नाही यांना. परत ते जाऊ दे, तू कशाला आली होतीस? किंचाळी ऐकून आले. शिवाय हा नवीन वॉर्ड बॉय ठेवायला सांगितलं आजपासून साहेबांनी. ठीक आहे ठीक आहे, नंतर येऊन भेट मला. हा मोठा कुठे चालला? हे डॉक्टर हिरवे. असे पिवळे का पडले? नमस्कार कर. नमस्कार हिरवे. नमस्कार. अजून कस निघाली नाही वाटतं. मी काढू का कस? अरे बाबा तू आलास म्हणून मी वाचलो. अहो त्या बाई चांगल्या तुमच्या कस काढत होती. अरे ती मस काय माझी कस काढणार? ती मस? तुम्ही काय रेडा? त्यांची बायको आहे ना ती. बायको काय? नाही मी अजून अविवाहित आहे. तरी सुद्धा असं युगीच आपली माझ्या मागे 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 करते. हा म्हणजे ते हो गया कुछ पा. येतो आम्ही डॉक्टर साहेब. चल रे. कळतं की नाही कुठे काय बोलावं? अहो खरंच त्यांची लव्ह स्टोरी आहे. पहिले प्यार की पहिली. तुला काय करायचंय? इथे चुपचाप काम करायचं, दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही. नाही देणार. खरंच त्यांचं लफडं आहे. आता तू गप्पा बसतोस की नाही? हे बघ, उद्यापासून कामावर हजर हो. मग तुला कळेल इथे बघण्यापेक्षा शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुला नोकरी करायची आहे की नाही? होय बाई. मग उद्यापासून तुझी नोकरी सुरू. मज्जा. गुड मॉर्निंग. घ्या म्हणते ना गोळी. अहो काय झालं? अरे सकाळपासून औषध देते, तोंडच उघडत नाहीये. कसं उघडणार? मी बघतो. मी सांगतो तुम्हाला. काय एक म्हातारा धावत धावत डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब प्रॉब्लेम आहे. डॉक्टर म्हणाले, काय झालं? माझं लग्न झालं. अरे मग त्यात प्रॉब्लेम कसला? नाही, मी 80 वर्षाचा आणि माझी बायको 16 वर्षाची. डॉक्टर त्याला म्हणाले, तू असं कर, एक पेइंग गेस्ट ठेव. 1 वर्षांनी तो म्हातारा परत डॉक्टरांच्याकडे आला. डॉक्टर साहेब कॉंग्रॅच्युलेशन. काय झालं? तुमचा सल्ला कमी आला. म्हणजे माझी बायको प्रेग्नंट आहे. डॉक्टर म्हणाले, पेइंग गेस्ट ती सुद्धा प्रेग्नंट आहे. का हसतेस घशी एकटी? अगं या गोप्याच्या एक एक गोष्टी आठवल्या ना की हसायलाच येतं. तो वॉर्डात आला ना की कसं चैतन्य येतं. सगळे पेशंट आपली दुःख वेदना थोडा वेळ का होईना पण विसरतात. देव त्याचं भलं करू. अशी माणसं फार दुर्मिळ असतात पुरी. पेशंटचं अगदी पान हालत नसेल नाही त्याच्या वाचून. अगदी खरं. अगं नोकरीला लागल्यापासून प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झाला येतो. खरंच? अगं लाजायला काय झालं पोरी? खरंच सांगू सुमन, असं वाटतं याच्यात सारखा एखादा चांगला मुलगा जावई म्हणून मिळावा मला. आई एवढी कसली घाई लागली तुला माझ्या लग्नाची? घाई? अगं या वर्षी 23वे संपून 24वे वर्ष लागणार आहे तुला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. हा चल लवकर केक कापून सगळ्यांची तोंड गोड कर. अरे पण मला एक कळत नाहीये की माझ्या वाढदिवसाकरता तुम्ही सगळ्यांनी एवढा खर्च कशाला केलात? अरे खर्चाचं सोड दादा, पण तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना आज सगळ्या पेशंटना एक आनंद उत्सव साजरा करायला मिळतोय. हो यार, नाहीतरी आपल्यासारख्या पेशंटचं काय, आज आहेत उद्या नाहीत. चल दादा काप केक. चल 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 काप काप काप. काय चाललंय इथं? आपापल्या जागा सोडून काय करत होता तुम्ही? हो, बर्थडे पार्टी. कोणाचा वाढदिवस आहे? मी विचारतोय कोणाचा वाढदिवस आहे? तुझा तुझा
अरे मग कोणाचा? कोणाचाच नाही. गुड, व्हेरी गुड. हे माझं हॉस्पिटल आहे, तुमचं घर नाही. असले थिल्लर चाळे मला इथं चालायचे नाहीत, समजलं? इडियट्स. गोप्या, बोल चिवताई. आज तू लवकर आला. मग हा, कमाल आहे. कसली? आज तुझे दोन्ही कान मोकळे आहेत. हे? नाही, मी जेव्हा जेव्हा बघतो ना तुझ्या दोन्ही कानाला 2 डार्लिंग चिकटलेले असतात. Shut up. ती माझी खाजगी बाब आहे. ते कान ही खाजगी बाब असू शकते. कान नाही, फोन. फोन खाजगी फोनवरनं करायचा, हॉस्पिटलच्या फोनवरनं नाही. साहेबांना कळलं ना तुझा अख्खा पगार टेलिफोन कंपनी जाईल. मग बोललं. पुरे झालं. हं? जास्त शहाणपणा करू नकोस. नाही. ही फाईल साहेबांना ताबडतोब नेऊन दे. हा, देतो. त्यांना लवकर हवी हा, आहे. देतो, पण फोन करणं गोप्या, कर. मला काय करायचंय मर. चांगलं हं. सांगायला जावं ना तर ऐकतच नाही कोण माझं. हॅलो, डॉक्टर डिसूजा. हा, डॉक्टर गरुड बोलतोय. हो हो, सगळा स्टॉक संपला. हा, इंजेक्शन, औषधं. हा, पुण्याला? ठीक आहे, मी पर्सनलीच जातो. नाही, असली कामं दुसऱ्यावर सोपवता येणार नाहीत ना. हो, रात्री परत पुण्याहून रात्री परत आल्यावर मी तुम्हाला फोन करतो. ओके ओके. हं? तू काय करतोस तिथं? फाईल द्यायला आलो होतो. ठेव. चहा बी काही गेट आउट. नको जाऊ. हे बघा, मला तुमच्या सगळ्यांच्या भावना कळतात, पण गरुड साहेबांचा स्वभाव तुम्हाला ठाऊक आहेच. त्यांच्या स्वभावावर एखादं औषध नाही का तुमच्या हॉस्पिटलमध्ये? अरे औषध काय म्हणतोस? एखादं इंजेक्शनच शोधून काढलं पाहिजे. अरे जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांचं ऑपरेशनच करायला सुरुवात करतात. अरे माणूस आहे का राक्षस? हे बघा, तुम्ही शांत व्हा. या वर्षी नाही तर नाही, आपण वाढदिवस पुढच्या वर्षी साजरा करू. अरे वा, कुणाचा वाढदिवस साजरा करताय? बरं झालं तू आला. मी जाऊन येते, तोपर्यंत तू बेडवरच्या चादरी बदलून दे. चादरी? वाढदिवसानिमित्त चादरी बदलताय की काय? कसला वाढदिवस आणि काय? हा डॉक्टर आहे ना, कोणाची प्रेतयात्रा सुद्धा काढू देणार नाही. यात्रा? अरे काय झालं काय? अरे आज ह्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने सगळे आम्ही सेलिब्रेट करायला निघालो होतो. हो, अरे असा मस्त केक तयार करून आणला होता आम्ही सगळ्यांनी. हो, केक? कुठे आहे केक? तो काय बालदीत? अरे आमच्या भावनांची कदरच नाही डॉक्टरला. केक काय बालदीत टाकायची वस्तू आहे? वाढदिवस साजरा करणं हा काय गुन्हा आहे? असं आहे काय? आपल्याला वाढदिवस साजरा करून देत नाही काय? हो. आपण त्याच्या मैकाला सुद्धा जायचं नाही. एकूण काय, आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे. अरे वाढदिवस साजरा झाला म्हणून समजा. पण कसा? गप्प बसा. हा गेलो आणि हा आलो. अरे हा खरंच गेला. काय? बरं आहेस ना तू? नाही नाही, या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. अगं असं काय करतेस? थोडा विचार कर. त्या मरगळलेल्या जीवाना मी मोकळ्या वातावरणात घेऊन गेलो त्यांना किती बरं वाटेल. अरे ते कबूल आहे रे मला, पण गरुड साहेबांना कळलं तर काय होईल याची कल्पना आहे ना तुला? अगं पण गरुड साहेब आजच पुण्याला गेलेत, रात्री परत येणार आहेत. अरे पण डॉक्टर हिरवे आहेत, मेट्रन आहेत, त्यांना कळलं तर? आयडिया. हे बघ, डॉक्टर हिरव्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला आणि मेट्रनची काही हरकत नसेल तर तुझा काही प्रॉब्लेम? मग माझी काहीच हरकत नाही. हा मग ठीक आहे, तू तयारी लाग. मी जाऊन येतो. आज सगळ्या पेशंटना फिरायला घेऊन जायचं म्हणजे जायचंच, पण त्याआधी ऑपरेशन हिरवे. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. रे गोप्या, अरे काय झालं काय धापा टाकायला? तुमच्यासाठी धापा टाकतोय. तुम्ही मेला, ठार झाला. मडक्याची तयारी करा, तिरडीची तयारी करा. म्हणजे काय झालं काय? काय झालं? मी आता मेट्रन बाई साहेबांच्या केबिन मध्ये गेलो होतो. त्या तुमच्या फोटोच्या समोर बसल्या होत्या आणि म्हणत होत्या, काय म्हणत होत्या? डार्लिंग, इतके दिवस तुम्हाला फार चढलं, आता मी तुला सोडणार नाही. इस पार नाही तोच पार. बाप रे, म्हणजे हे तुमच्या फोटोतला असा एकही भाग तिनं शिल्लक ठेवला नाही की किस केला नाही. अगं आहे ग. तरी बरं, फोटो अर्धाच होता. आज कतल की रात है. बाप रे, गेलो, ठार झालो. हा, मी असं करतो काय, मी सारखा गरुड साहेबांबरोबरच राहतो, म्हणजे त्या गाडीला काहीच करता येणार नाही. अरे पण कबूता, आपलं डॉक्टर हिरवे करूड साहेब सकाळीच पुण्याला मीटिंगला गेलेत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना. मेलो, ठार मेलो. आता माझी सुटका नाही. सुटका.
तुम्हाला हॉस्पिटलमध्ये एकटं गाठावं हा. म्हणून तिने सगळ्या नर्सना वॉर्ड बॉयजना सुट्टी दिली. बापरे आता हॉस्पिटलमध्ये फक्त तुम्ही दोघच, राघू आणि मैना. हम तुम एक कमरे में बंद हो और बत्ती बुझ जाए. सकाळी मौत का सामान ले चले. मी चाललो सामान नको, नको. आणायला. मला एकट्याला सोडून जाऊ नको. हे बघ काय वाटेल ते करून द्या, जाळ्यातून मला सोडव रे प्लीज. सोडवीन सोडवीन, पण एका अटीवर. अटीवर हम्म. बोल बोल अट बोल. आज आम्ही सगळ्या पेशंटना घेऊन हा. पिकनिकला जाणार. पेशंटने घेऊन हा. जे काय वाटेल ते काय. नाही, मौत का बरं सामान. बरं कबूल बाबा बघू कबूल. ना? हो हा. आता मेट्रनला फोन लावा. लावतो. मेट्रनला हा. नाही मी नाही, मेट्रनला मी नाही, मेट्रनला मी नाही. मौत का सामान ले- लावतो बाबा लावतो. लावा लावा. हा, शाबास. हॅलो. हो डॉक्टर हिरवे, मला तुमचीच आठवण येत होती. डार्लिंग असं आठवणीवर किती दिवस जगायचं. असं कर तू मला बाहेर कुठेतरी भेट. भेटूया. तुम्ही फक्त बोला हिरवे, नुसतं बोला. तुम्ही म्हणाल तिथे येते या क्षणी. आता येऊ तुमच्या केबिन मध्ये. नको 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 केबिन मध्ये नको. तू असं कर तुम्हाला फाशी द्यायच्या जागी भेट. तुम्हाला हँगिंग गार्डनला भेट. चालेल चालेल. अहो या क्षणाचीच तर मी वाट पाहत होते. हो निघाले आत्ताच येते. अरे निघते गोप्या, तुला वाटतं ते हँगिंग गार्डनला जाईल? हँगिंग गार्डनला तुम्हाला भेटायला ती स्मशाना सुद्धा येईल. आता वेळ काढू नका, की जायच्या आम्हाला तयारी करायला पाहिजे. कमॉन.